नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 26 जून। आपण आज बघणार आहोत की कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे, तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे सुरू आहेत। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की नाशिक या भागामध्ये आपण बघू शकतो। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ आहे, त्याचबरोबर पाऊससुद्धा त्या ठिकाणी सकाळी सुमारास पडण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, संगमनेर, राजूर, शहापूर, घारगाव तसेच कोपरगाव, येवला, मनमाड या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर तुम्ही जर मुंबई साईड बघितली तर डहाणू, पालघर, वाडा तसेच कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण तसेच रत्नागिरी, राजापूर, कोकण किनारपट्टी या भागातसुद्धा सकाळीच 9च्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर सातारा, वडूज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी सकाळीच्या सुमारास आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडण्याचा आपल्याला अंदाज दिसत आहे। मात्र अहिल्यानगर भागात जर बघितलं तर अळकोटी, शिरूर, राहू, दौंड, कर्जत, खाडा, राळेगाव, श्रीगोंदा, पाथर्डी तसेच घोडेगाव या ठिकाणी, जामखेड या ठिकाणी मात्र हा पाऊस सकाळच्या सुमारास एकदम कमी असणार आहे। तर काही ठिकाणी हा पाऊस त्या ठिकाणी फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि फक्त हलकेसे वारे त्या ठिकाणी वाहणार आहे। तसेच बार्शी, पेठ, काळीज तसेच तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, सांगोले, जत, लिंडी या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही असा अंदाज आपल्याला दिसत आहे। तसेच संभाजीनगरच्या भागात जर बघितलं तर सकाळच्या सुमारास तर संभाजीनगर, गंगापूर, पैठण, अंबड, जालना, परतूर, देऊळगाव राजा तसेच भगूर, पाथर्डी, गेवराई, माजलगाव तसेच परतूर या ठिकाणी सकाळच्या सुमारास मात्र पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आपल्याला आहे। तसेच जिंतूर, परभणी, नांदेड, हिंगोली, पुसद, यवतमाळ, उमरखेड या ठिकाणी मात्र सकाळी सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे मित्रांनो। तसेच सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, कर्जाना, अमरावती, आर्वी, असलापूर, वर्धा, नागपूर तसेच गोंडाली, अकोट या ठिकाणीसुद्धा पाऊस हा सकाळी सुमारास जोरदार असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ असणार आहे, तर मात्र काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा जोरदार वाहताना दिसणार आहे। नाशिकच्या उत्तर भागामध्ये जर बघितलं तर नाशिक, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, धुळे, परोळा, जळगाव, बऱ्हाणपूर, शिरपूर, नंदुरबार, साक्री, नवापूर, आहवा या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। तसेच वलसाड, सुरत या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मुसळधार असणार आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावती, नागपूर, पुसद, लोणार, आदिलाबाद, नांदेड, वाघोला या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळच्या सुमारास दिसत आहे। तसेच काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना सकाळी सुमारास दिसत आहे। बघू हा पाऊस आपण दुपारा किती वाजेपर्यंत कसा असणार आहे ते पण आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकता की 12, 1, 2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंजेस आपल्याला दिसतो आहे। तर नाशिक या भागात जर बघितलं तर नाशिकच्या उत्तर भागामध्ये नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला तसेच नंदुरबार, खंडवा, बडवानी, मालेगाव या ठिकाणी, साक्री, धुळे, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, जळगाव, परोळा, धुळे, चाळीसगाव या ठिकाणी दुपारी सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। तसेच संभाजीनगरच्या भागातसुद्धा संभाजीनगर, जालना, पैठण, जिंतूर, हिंगोली, वाशिम, लोणार तसेच चिखली, सिल्लोड, परभणी, माजलगाव, बीड, परळी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तसेच नांदेड, आदिलाबाद, पुसद, लोणार, बीड, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। नागपूर विभागात जर बघितलं आपण तर नागपूर, उमरखेड, मोकाना, वर्धा तसेच आर्वी, अमरावती, असलापूर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। तर यवतमाळ या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे। तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो की जालना साईड जर बघितली तर जालन्यालासुद्धा या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे दुपारच्या सुमारास मित्रांनो। तसेच आपण जर मुंबई साईड बघितली की दुपारनंतर मुंबई, दापोली, सातारा, रत्नागिरी, पणजी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास
जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे। मात्र सोलापूर, कलबुर्गी, विजयपूर, अकलूज, बार्शी, पेठ, तुळजापूर, करमाळा, दौंड, फुलाजापूर, लेंडी या ठिकाणी दुपारी सुमारास मात्र वातावरण फक्त ढगाळ असणार आहे। जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार नाही। काही हलक्याच्या सरी त्या ठिकाणी पावसाचे पडू शकतात, पण हा जोरदार पाऊस नसणार आहे। फक्त वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हा पाऊस जोरदार नसणार आहे, फक्त वारे त्या ठिकाणी जोरदार वाहणार आहे मित्रांनो, याची नोंद घ्यावी। दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा दुपारचे अपडेट सांगणारच आहोत, पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।